पैठण तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा. 10 वारसांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य. पैठण तालुक्यातील 10 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना 14 ऑगस्ट 2026 रोजी आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते शासनाच्या योजनेअंतर्गत प्रत्येकी 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. यावेळी तहसीलदार ज्योती पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. लाभार्थ्यांमध्ये हिरडपुरीच्या सुमित्रा जगदाळे, आडगाव जावळेच्या गीता भावले, केकत जळगावच्या सोनाली सोहळे व सुनीता मगर, वरुडीच्या सुनीता महालकर, वाहेगावच्या सुवर्णा पवार, ब्रह्मगव्हाणच्या वर्षा सुरासे, एकुनीच्या प्रभाबाई मुंदल, गेवराई वाशीच्या चंद्रकलाबाई कनके तसेच गेवराई बु येथील द्रौपदा वाघ यांचा समावेश आहे. 1 लाख रुपयांपैकी 70,000 रुपये मासिक प्राप्ती योजनेत तर 30,000 रुपये बचत खात्यात वर्ग करण्यात आले. संबंधित प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले. यावेळी आमदार विलास भुमरे यांनी शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले. कितीही संकट आले तरी आत्महत्या करू नका. संकटावर मात करण्यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही असे त्यांनी सांगितले. तसेच नुकसान झाल्यास महसूल विभाग, कृषी अधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून पंचनामे करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी तहसीलदार ज्योती पवार, नायब तहसीलदार राहुल बनसोडे, स्वीय सहाय्यक सतीश आंधळे, अप्पासाहेब निर्मळ, राजू टेकाळे, विनोद बोंबले, शेखर शिंदे, दादा पाटील बारे, भूषण कावसानकर, अमोल जाधव, शहादेव लोहारे, नामदेव खरात आदी मान्यवर उपस्थित होते. आर्यव्रत न्यूज मराठी, पैठण.